आता आपण सांगितलं यापुढे 5 वर्ष पुढचे जेव्हा जेव्हा कापसाचे आणि सोयाबीनचे भाव हमी भावापेक्षा कमी होतील त्यावेळी हे जितका याच्यातला फरक असेल तो फरक राज्य सरकार आपल्या तिजोरीतून थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये देईल। शेतकऱ्याला एका पैशाचं नुकसान त्या ठिकाणी होणार नाही। आणि हे सगळं करत असताना एक अजून महत्वाचा निर्णय शेतकऱ्यांकरता आपण घेतला आहे। तुमच्या आशीर्वादाने पुन्हा आपलं सरकार येणार आणि हे सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देणार आहोत। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे। आणि म्हणून आज शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे आपण उभे आहोत। वेगवेगळ्या प्रकारच्या सिंचनाच्या योजना या ठिकाणी सुरू आहेत। आपल्याला कल्पना आहे आताच कृष्णा भाऊंनी अनेक योजनांचा उल्लेख या ठिकाणी केला। खरं तर या गाढवी आणि सती नदी या ठिकाणी त्याच्यावर पूल आणि बंधारे बांधण्याचा एक मागणी आमच्या कृष्णा भाऊंनी या ठिकाणी केली आहे। सती नदीला बंधारे बांधले तर मोठ्या प्रमाणात आमच्या शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळू शकतं। त्यामुळे मी तुम्हाला आजच आश्वासित करतो या राज्याचा सिंचन मंत्री म्हणून की पुन्हा नव्याने आपलं सरकार आल्यानंतर आपण गाढवी आणि सती नदीवर पूल आणि बंधारे हे निश्चितपणे या ठिकाणी तयार करू आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आमच्या शेतकऱ्यांना हे जे काही त्या ठिकाणी आपल्याला पाणी द्यायचं आहे ते पाणी त्यांच्यापर्यंत पोहोचवू। एवढंच नाही तर गोसी खुर्दचं पाणी हे आपल्याला मिळालं पाहिजे। म्हणून मागच्या काळामध्ये मी ज्यावेळेस गडचिरोलीला आलो होतो त्यावेळी आमच्या कृष्णा भाऊंनी मला त्या स्पॉटवर नेलं। म्हणाले एकदा चला तर चला। अरे म्हटलं माझा रस्ता वेगळा आहे। म्हणजे नाही या रस्त्याने जवळ पडते। मलाही माहित होतं दूरचा रस्ता आहे पण त्यांना ती जागा मला दाखवायची होती। त्यामुळे मला जबरदस्ती त्या ठिकाणी घेऊन गेले आणि त्यांनी मला दाखवलं की फक्त एक नदीपात्र आहे। जर पाणी त्या नदीपात्राच्या पलीकडे आणलं तर आपल्या तालुक्याला गोसेखुर्दचं पाणी मिळू शकतं। लगेच मी ऑर्डर केले आणि त्या संदर्भात त्याचं जो काही DPR आहे तो तयार करण्याकरता त्याचं इन्व्हेस्टिगेशन करावं लागतं, सर्वेक्षण करावं लागतं।